सैराट या चित्रपटातून प्रसिद्धीस आलेला सल्ल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेखने गर्लफ्रेंड सिमरनशी निकाह करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला। खरं तर अरबाजने 3 वर्षांपूर्वीच सिमरनशी निकाह करत वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे, पण त्याने आता सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले। या फोटोंवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी अरबाज आणि सिमरनला शुभेच्छा दिल्या, पण काहींनी अरबाजला अतिशय वाईटरित्या ट्रोलही केला आहे आणि यावर आता अरबाजने देखील खूप वाईट वाटतंय असं म्हणत खंत व्यक्त केली आहे। अरबाजने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंवर काहींनी लव जिहाद असं म्हणत कमेंट केल्या होत्या। त्या ट्रोलर्सला महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने उत्तर दिलं आहे। अरबाज म्हणाला, अनेकांनी कमेंट्स केल्या की याने मुस्लिम असूनही हिंदू मुलीशी लग्न केलं, पण लोकांना हे माहित नाहीये की सिमरन सुद्धा मुस्लिमच आहे। काही लोकांना वाटलं सिमरन पंजाबी आहे आणि ती हिंदू आहे, पण खरं तर आम्ही आता जात आणि धर्मापलीकडे गेलो आहोत। आम्हाला या सगळ्यात अडकायचं नाहीये। जन्माने मुस्लिम असलो तरी मनाने मराठी आहोत। माणूस म्हणून वागायला आमचं प्राधान्य आहे। या गोष्टी समजण्यासाठी आम्ही दोघेही तितकेच प्रगल्भ आहोत। माझ्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे। मी घरात शिवाजी महाराजांचा फोटो लावला तेव्हा माझ्या आईवडिलांनीही कधीच मला विरोध केला नाही, ते सुद्धा त्यांना मानतात। पण जेव्हा लोकांना समजलं की माझ्या घरात महाराजांचा फोटो आहे तेव्हा ते मला नको नको ते बोलत होते आणि याचं मला खूपच वाईट वाटतं। तर मी गळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा लॉकेट घातला होता। लॉकेट घातलेला तो फोटोही माझा खूप व्हायरल झालेला। या फोटोवरही अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या। मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, त्यांचे विचार मला प्रेरणा देतात, पण फक्त आमचा धर्म वेगळा असल्याने आम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो। घरच्यांचा कधीच विरोध नव्हता आणि नसतोही, पण बाहेरचेच विरोध करतात असेही अरबाज पुढे म्हणाला।